यालाच निष्ठा म्हणतात. असं काही नाही की गेल्या 56-57 वर्षामध्ये शिवसेनेने वादळं नाही पाहिली. उलट काही काही वादळं तर शिवसेनेने अंगावरती घेतलेली आहेत. काही वृक्ष उन्मळून पडले. आता सुद्धा शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची काही जणांना एक फरफरी आलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की शिवसेनेची मुळं ही एवढ्या खोलवर गेलेली आहेत की ती जर का उपटायला गेला तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुळांसकट उपटले जाल, तेव्हा त्या भानगडीत पडू नका. साहजिकच आहे, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही एक रूढी असतात, परंपरा असतात, राजकारणात असतात, त्या मोडून टाकण्याचा एक प्रघात पडलाय. आणि तो प्रघात जर का तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल, तो पहिला म्हणजे भारतरत्न. बरोबर ना? तितकंच आहे. भारतरत्न किती द्यायची, कोणाला द्यायची, कधी द्यायची, ह्याचं एक आतापर्यंत एक काहीतरी सूत्र होतं. आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मनात, तिथे कोणाचे काही चालेना, तसं आले मोदीजींच्या मना, कोणालाही काही देत आहेत. मी असं नाही म्हणत की ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलंय, पण जेव्हा ती लोक होती, त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या, तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता. अगदी कर्पुरी ठाकूरांचं उदाहरण सुद्धा मी काल परवाकडे सभेत सांगितलं. साधारणतः 78-79 साली कर्पुरी ठाकूरांचं मंत्रिमंडळ हे बिहारमध्ये होतं आणि त्या काळामध्ये मंडल आयोग नव्हता. मंडल आयोग नंतर आला. पण कर्पुरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेमध्ये, हे तुम्हाला का सांगतो कारण सरकारी सेवा आणि इतर सेवा ह्या तुमच्याशी संबंधित आहेत, पहिल्यांदा 26% आरक्षण आणलं मागासवर्गीय किंवा वंचित यांच्यासाठी. तेव्हाचे जे दिवस जर आठवले, जर काढून पाहिले, तर त्यांना विरोध करणारे होते हे जनसंघ. जनसंघाने विरोध केला होता, अगदी रस्त्यावरती उतरून विरोध केला होता. काय काय घोषणा दिल्या होत्या त्या सुद्धा नमूद केलेल्या आहेत. म्हणजे तेव्हा त्यांनी जे काय काम केलं ते तुमच्या लक्षात नाही आलं. तुम्ही तेव्हा त्यांना शिव्या दिल्या. आज 79 सालानंतर 24 साली तुम्हाला मतं पाहिजेत त्या बिहारमध्ये, म्हणून तुम्ही कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न देत आहे. ठीक आहे, उशिरा का होईना लोकांचं मोठेपण तुम्हाला कळते. तसंच तुम्ही स्वामीनाथनना भारतरत्न दिलं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण जेव्हा युतीमध्ये होतो त्यावेळेला आपण स्वामीनाथनना देशाचं राष्ट्रपती करा अशी आपली मागणी होती, कारण शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम त्यांनी केलं. आता स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न देताय, मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा तुम्ही करा, असा माझा तुम्हाला आग्रह आहे. नाहीतर कशासाठी गेलं? हरित क्रांतीचे जनक म्हणजे काय केलं नेमकं? त्यांनी झाडं लावली. हरित क्रांती म्हणजे नुसतं वृक्षारोपण करणं नाहीये. हरित क्रांती म्हणजे नुसतं लॉनला पाणी घालणं नाहीये. तर जो खरा हरित क्रांती करणारा आपला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला जगवणं, झाड जगवणं हे वेगळं, पण झाड जगवणाऱ्याला जगवणं हे काम त्या स्वामीनाथननी करायला सांगितलं होतं. ते न करता तुम्ही त्यांना भारतरत्न देतात. हा पोकळपणा आहे. हा पोकळपणा सगळ्यांच्या लक्षात येतोय. येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही भारतरत्न ते जाहीर करतील. ठीक आहे, त्यांना जर का असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावरती कोणाकोणाला काही सन्मान केले म्हणजे तो प्रदेशच्या प्रदेश आपल्या मागे येईल, एवढा सोपा आता काळ राहिलेला नाहीये. खास करून मी तुम्हाला सांगतोय, कारण नाही म्हटलं तरी लोकाधिकार समिती म्हणजे एक वेगळा वर्ग आहे. एक सुशिक्षित आहे, तुमचं उठणं बसणं एका वेगळ्या वर्गामध्ये होत असतं. काही वेळेला माझ्या असं लक्षात येतं की जो साधा शेतकरी किंवा गावकरी जे बोलतो त्याला जे काय कळले ते आपल्या शहरी भागात सुशिक्षित लोकांना अजून कळले की नाही, हा एक प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनमध्ये 1-2 फोन असे कोणी कोणी मला रेकॉर्ड पाठवलेले आहेत. एकतर भाजपाकडे अनेक म्हणजे करोडो रुपये आहेत. आजच पेपरमध्ये बातमी आली की आता 24 सालामध्ये 23-24 मध्ये सगळ्यात जास्त निवडणूक रोखे 1300 कोटी हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले. पैसा अमाप आहे. भाडोत्री लोक खूप आहेत. भाडं दिलं की काही मिळतं, खुर्च्या पण मिळतात आणि माणसं पण मिळतात. आणि भाड्याच्या एजन्सीज त्यांनी लावून फोन सुरू केलेत. म्हणजे कोणालाही फोन येतो की आपलं नाव अमुक अमुक काय का, हो बरोबर आहे. मग तुम्ही इकडे राहता का, हो बरोबर आहे. मग तुम्ही भाजप
मोदी सरकारला तुम्ही मत देणार का? मग ते शेतकरी किंवा ते गरीब लोक विचारतायत की पहिलं मला सांगा की मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? मोदी जे काय खर्च करतायत, म्हणजे हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून मी बोलतोय, माझं मत तसंच आहे, पण मला फोन नाही आलेला. मग त्या एका गरीब माणसाने विचारलं, मोदी सरकार म्हणताय, मोदी सरकार म्हणून जे काय खर्च चाललाय ते मोदी त्यांच्या खिशातून करतायत का? हा माझा देशाचा पैसा आहे, हा माझ्या भारत सरकारचा पैसा आहे. आणि ज्या योजना तुम्ही सांगताय त्या योजनांचा गॅस सिलेंडर 2014ला काय होता, आत्ता काय झालाय, काय म्हणून मी देऊ त्यांना मत? म्हणजे एका शेतकऱ्याने तर असं सांगितलंय की आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत होतो, पण ह्याच्या पुढे एक वेळ मी कुटुंबासकट आत्महत्या करेन, पण भाजपला मतदान करणार नाही, हे त्या शेतकऱ्याचं आणि त्या गरीबाचं म्हणणं आहे. मग ही जी काही समज त्या लोकांना आलेली आहे की आपल्या लोकांमध्ये पसरवणं हे तुमचं काम आहे. एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं, म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं, पण सध्या एक 4 दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं. कर्नाटकमधले गेले होते लोक तिकडे. का गेले होते? कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्य म्हणून जो केंद्र सरकारला पैसे देतो, समजा 1 रुपया दिला तर त्या 1 रुपयात आम्हाला किती मिळतं? आणि काल परवाकडे लोकमतमध्ये बातमी आलेली आहे, सामनामध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली. सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देतं, पण लोकमतमध्ये बातमी आहे, त्याने अग्रलेख लिहिला आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला 1 रुपया देतं कर म्हणून, इतर कर ते वेगळे, पण बाकीचे ह्या करातनं जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे? कधी विचार केलाय? 1 रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त 7 पैसे, 7 नाही 7 पैसे हे